Hello students, it's me, your Vaibhav sir, and we are back with another session of Inside Atom. Okay, students, last session पर्यंत आपण शिकलो होतो की जर सपोज तुमचं ॲटमचं स्ट्रक्चर जर आपण बघायला गेलो तर एक्झॅक्टली मध्ये काय काय असेल. ओके, सो तुमचं जसं की आपण बघितलं न्यूक्लिअर पोर्शन होता आणि एक एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन होता, तो आपण शिकलो बरोबर. आता आपल्याला सगळ्या गोष्टी तर माहिती झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे ना, एक्स्ट्रा न्यूक्लिअरला थोडं डिटेल करायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं बरं, तर जर सपोज आपण आपले जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, ठीक आहे, कुठल्याही ॲटममधले जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात यांना जर मी शेल वाईज जर डिवाइड केलं. शेल म्हणजे काय असतं आता ते पहिले मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात फर्स्टली हेडिंग घेतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम मध्ये लक्षात ठेवा सगळ्यात फर्स्ट थिंग आपल्या शेल म्हणजे काय असतं. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्टली आपण एक आयडल ॲटमचं स्ट्रक्चर इकडे ड्रॉ करूया. सपोज हा आहे तुमचा न्यूक्लियस, ठीक आहे, त्याच्या अवतीभोवती हा झाला सपोज फर्स्ट ऑर्बिट, हा झाला सपोज सेकंड ऑर्बिट आणि हा झाला सपोज थर्ड ऑर्बिट. ओके, आपण जर सपोज बघितलं स्टुडंट्स या सगळ्या ऑर्बिट्समध्ये, ठीक आहे, या ऑर्बिट्सला आपण नावं देखील दिलेली आहेत. याला म्हणतात फर्स्ट ऑर्बिट, ठीक आहे, याला काय म्हणतात फर्स्ट ऑर्बिट, याला म्हणतात सेकंड ऑर्बिट आणि याला म्हणतात थर्ड ऑर्बिट. आता हा जो फर्स्ट ऑर्बिट असेल, सेकंड ऑर्बिट असेल किंवा थर्ड ऑर्बिट असेल, यांना आपण नावं पण दिलेली आहे अल्फाबेटिकली सुद्धा. काय नावं आहेत, KLM. आणि अजून एक ऑर्बिट ड्रॉ करून घेतो, म्हणजे आपलं थोडे एक्स्ट्रा ॲटम इलेक्ट्रॉन्स असलेला जरी एखादा ॲटम असेल तरी सिच्युएशन आपली इथे हँडल होऊन जाईल. ओके, सो जर सपोज आपण बघितलं तुमचा हा झाला काय पर्टिक्युलरली अजून एक ऑर्बिट ज्याला आपण म्हणूया N. ओके, आणि तो असतो तुमचा कितवा फोर्थ ऑर्बिट. ओके, आता हे जे आहेत ना तुमचे KLMN यांना म्हणतात शेल. ठीक आहे, काय म्हणायचं यांना, शेल्स और ऑर्बिट्स. ठीक आहे, सेंटरला कोण आहे, न्यूक्लियस, आणि ह्या सगळ्या काय झाल्या तुमच्या वेगवेगळ्या ऑर्बिट्स. आता याच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर कोणत्या ॲटममध्ये ॲटमच्या कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या पूर्ण स्ट्रक्चरला, त्या कॉन्फिगरेशनला काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे जर सपोज आपण बघितलं द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ ॲटम, or you can say the shell-wise distribution of electrons in an atom is called as what, electronic configuration of element. Okay, or you can say the electronic configuration of atom also. So सगळ्यात फर्स्टली आपण लिहूया डेफिनेशन कशाची लिहिणार आहोत आपण, तुमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची. काय लिहिणार, द शेल वाईज डिस्ट्रीब्यूशन of electrons in a atom is called as what, बोला पटपट, त्यालाच काय म्हणायचं तुमचं, बोला पटपट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ए ॲटम. ठीक आहे, आपण जर सपोज बघितलं आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनेशनही लिहिली आपण. मग थोडक्यात जर आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे असतील तर कसे घेणार, तर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेला आहे. ठीक आहे, तो टेबल तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. तर टेबलमध्ये एक्झॅक्टली काय दिलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला दिला आहे तुम्हाला हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजनच्या केसमध्ये त्यांनी सांगितलंय की नंबर ऑफ तुमचे काय पर्टिक्युलर ॲटम्स किती आहेत, 1. ठीक आहे, हायड्रोजनच्या केसमध्ये किती ॲटम्स असतात, फक्त 1. जर हायड्रोजनमध्ये एकच ॲटम असेल तर तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सपोज आपण बघितलं त्यांनी दिलंय कशाच्या अकॉर्डिंग, पर्टिक्युलरली KLMN ह्या शेल्सच्या अकॉर्डिंग. आता मी ते दाखवताना कुठे दाखवत चालेल तुम्हाला, इथे दाखवत चालेल, आणि इकडे मी डायरेक्ट कॉन्फिगरेशन लिहिल. तुम्ही तुमचा तो टेबल आहे ना तो कंप्लीट करून घ्यायचा. आता हायड्रोजन म्हटलं की एक ॲटम, बरोबर ना, म्हटल्यावरती तुमच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार, फक्त
एक इलेक्ट्रॉन बसणार. येते लक्षात. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, फक्त 1. येते लक्षात. आता जर सपोज आपण बघितलं, तुमचा सेकंड आहे आय थिंक हेलियम, बरोबर. दुसरा दिलाय तुम्हाला हेलियम. ठीक आहे. हेलियमकडे नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, इथे लिहितो नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 2 आहेत, बरोबर. कॉन्फिगरेशन कसं राहणार मग, जस्ट 2. कारण तुमच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती बसू शकतात, 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, बरोबर. सो इथे काय झालं, तुमचा पर्टिक्युलर 2 इलेक्ट्रॉन्स आपण ॲडजस्ट करून दाखवलेत. त्यानंतर जर सपोज आपण बघितलं, तुमचा थर्ड आहे त्यांनी दिलेला लिथियम. लिथियमच्या जर सपोज बघितलं, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची संख्या जर आपण बघितली तर ती असते 3. आता 3 असतील तर कसं लिहिणार रे, बोला पटपट. 3 असेल तर हे 1, 2 आणि ह्या ऑर्बिटमध्ये काय टाकणार तुम्ही, अजून एक इलेक्ट्रॉन. म्हणजे जर सपोज आपण बघितलं, फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती आहे, 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती आहे, 1. सो कसं लिहिणार याला, पहिल्या ऑर्बिटमध्ये आहे 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती आहे, 1. हे झालं त्याचं काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आपण के शेलमध्ये 2 टाकलेत, एल शेलमध्ये किती ते मोजून घ्यायचे तुम्ही. ठीक आहे. आता हे झालं तुमचं सेकंड लिथियमच्या बाबतीत. आता जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स, नेक्स्ट आहे तुमचा कार्बन. कार्बनचे जे टोटल आहेत 6 असतात. कार्बनचे जे टोटल इलेक्ट्रॉन्सचे नंबर्स असतात ते असतात 6. आता 6 असेल तर कसं होणार बरं, तर 1, 2, ठीक आहे, 3, 4, 5 आणि 6. आता आपल्याला माहिती आहे की तुमचा जो काही फर्स्ट ऑर्बिट आहे त्याची कॅपॅसिटी 2चीच आहे, पण तिसरा जो काही ऑर्बिट आहे, तिसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी कितीची, 18ची आहे. कशी, आपण तो ट्वाइस एन स्क्वेअर फॉर्म्युला बघितला होता बघा. ट्वाइस एन स्क्वेअर म्हणजे काय, यांच्या जागी 2 टाकायचा, 2 × 2चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती आहे, 4, बरोबर. 4 × 2 8, म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी किती आहे, 8 इलेक्ट्रॉन्सची. आपण टाकले किती तिकडे, 4 आणि मध्ये किती, 2. 4 आणि 2 किती झाले, 6, बरोबर. कार्बन झाला, बरोबर. आता कार्बनचं 2, काय लिहिणार, 6. हे झालं तुमचं कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पुढचा एखादा अजून मी ॲटम घेतो, बाकीचे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, पण काही आपण बघूया. नायट्रोजन घेऊ आपण. नायट्रोजन आहे 7. नायट्रोजनकडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 7. आता 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 7 इलेक्ट्रॉन्स कशी इकडे डिस्ट्रीब्यूट होतील बरं, पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात किती मावतील बरं, उरले 5 आहेत ना. दुसऱ्याची कॅपॅसिटी कितीची आहे, 8ची. म्हटल्यावरती याच्यात 5 तर बसूच शकता. सो हा टाकला 5वा पण एक इलेक्ट्रॉन, बरोबर, दुसऱ्याच ऑर्बिटमध्ये. आता कसं लिहिणार मग, पहिल्या याच्यात किती आहे, 2, दुसऱ्या याच्यात किती, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे काय करणार, 2, जर सपोज आपण बघितलं इथे काय लिहिणार, 5. सॉरी, इकडे 6 नव्हता बरं का, हा 4 होता. दुसऱ्या याच्यात पहिल्या केसमध्ये 4 होते ना, तो 4 होता. आता हे किती झाले, 2,5. येते लक्षात. कॉन्सेप्ट डोक्यात जाते प्रत्येकाच्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवाल, पहिल्या केसमध्ये तुमचे बसू शकतात 2, दुसऱ्या याच्यात बसू शकता तुमचे 8, तिसऱ्या याच्यात बसू शकता 18 आणि चौथ्या याच्यात बसू शकता किती, 32. मग लिहिताना कसं करायचं, कमी कमी करत चालायचे. 7 आहे ना, 7तले 2 इथे टाकायचे, 8 इथे टाकायचे, मग असं करायचं. मग आता 7तले 2 इथे गेले तर उरले किती, 5. म्हणजे या सेकंड याच्यात किती बसतील आपले, 5. म्हणून काय केलं, 2,5. प्रत्येकाच्या डोक्यात जाते, प्रॉपर एकदम सिंपल आहे. पुढे जाऊ. आता आहे ना, आपण काय करू, एखादा शेवटचा घेऊन टाकू, एकदम शेवटचा, ज्याचे जास्त राहतील. ब्रोमिन घेऊ. ब्रोमिनचे आहे 35. ठीक आहे. ब्रोमिन घेतला मी किती, 35. आता 35 जर इथे डिस्ट्रीब्यूट करायचे तर कसे डिस्ट्रीब्यूट करणार बघा. 2 इथे केलेत, बरोबर. 3, 4, 5, 6, 7. म्हणजे आपण जर इथे बघितलं 1, 2, 3, 4, 5 आहेत ना, 6, 7 आणि 8. इथे 8 झाले, बरोबर. आता झाले किती तुमचे, पहिले 2 कंप्लीट झाले, दुसरे 8, म्हणजे 10 तर झालेत, बरोबर ना. अजून किती उरलेत तुमच्याकडे, तरी 15 उरतात, बरोबर ना. 15 म्हणजे तिसऱ्या याच्यात त्यांना तुमचे उरलेले सगळे बसून जातील, कारण तिसऱ्याची कॅपॅसिटी कितीची आहे, 15ची डायरेक्ट, बरोबर. सो आपण इथे किती बसू शकतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या याच्यात किती बसवून टाकले, डायरेक्ट 15, कारण त्याची कॅपॅसिटी कितीची होती, 18ची. म्हणजे मी याला लिहिताना कसं लिहिणार, 2,8, 15. आता हिशोब जर लावला ना आपण याचा नीट, तर किती भरतील बघा, 8 आणि 2 10, 10 आणि 15 35, बरोबर होतील. 10 आणि 15, सॉरी, जर सपोज आपण बघितलं इथे तुमचे किती बसलेत, पर्यंत 10 बसले होते आणि 35 आहे, सॉरी 25 उरलेत ना, म्हणून तर तिथे स्टोरी एंड नाही होणार, तुम्हाला अजून बसावतो येतील इकडे. मग
अजून 2 बसून द्या इकडे, 2 3 बसवले. आता नीट लक्ष द्याल, पहिल्या याच्यातले 2 10 झाले, इथे 18 म्हणजे 28 झाले. 28 बसले इथपर्यंत, टोटल बसवायचे किती 35. आता पुढच्याची कॅपॅसिटी डायरेक्ट 32ची, पण आपले ऑलरेडी 28 झाले ना, म्हणजे उरले किती 35 मधनं 28 गेले, किती उरणार बोला पटपट. 15तनं 8 गेले, राहिले 7. इकडे किती तुमचे 2तनं 2 गेले 0, म्हणजे अजून 7 उरले. तर चौथ्या ऑर्बिटमध्ये किती टाकणार 1 2 3 4 5 6 आणि 7. डोक्यात जात आहे प्रत्येकाच्या. फक्त काय केलं मी तुमच्या पहिल्याची कॅपॅसिटी होती 2ची, दुसऱ्याची होती 8ची, तिसऱ्याची होती 18ची. 2 टाकले, 8 टाकले, 18 टाकले, 2 आणि 8 10, 10 आणि 18 28. 28 झाली इथपर्यंत. 28 झाल्यानंतर उरले किती होते 7 उरले होते. तरी पण पुढच्याची कॅपॅसिटी 32ची, त्याच्यात किती टाकले 7 टाकून दिले. म्हणजे तुमचं आता कॉन्फिगरेशन कसं झालं नीट लक्ष द्यायला बघा. 2,8, 18 ठीक आहे, आणि 7. हे असं झालं तुमचं काय कॉन्फिगरेशन. एकदा आपण पुस्तकात चेक पण करून घेऊ शकता तुम्ही. पुस्तकात तिथपर्यंत सोडवलेलं नाही, पण तुमची जी कॅपॅसिटी आहे ती कशी राहणार अशा वेळी. सो आता तुमच्या डोक्यात गेला असेल की आपल्याला कसे डिस्ट्रीब्यूट करायचे. ठीक आहे, तर तुम्ही काय कराल, तो जो टेबल आहे तुमचा पेज नंबर टेक्स्टबुकच्या पेज नंबर 33 वरचा, तो तुम्हाला काय करायचा आहे घरच्या घरी सॉल्व्ह करून बघायचा आणि प्रॉपरली तुमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते तिथे प्रॉपरली नोट डाऊन करायचं. आता तुम्ही काय कराल मग सगळ्यात फर्स्टली तुमचं डेफिनेशन लिहून घ्याल. हेडिंग तर दिली असेल तुम्ही, डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. डेफिनेशन लिहिल्यानंतर इकडे तुम्हाला काय करायचं आहे पर्टिक्युलरली हा पर्टिक्युलर टेबल ड्रॉ करून घ्यायचा. ही डायग्राम ड्रॉ करून ठेवली तरी चालेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या इथे मी एक गोष्ट लिहून देतो. केची कॅपॅसिटी असते 2ची, एलची कॅपॅसिटी असते 8ची, एमची कॅपॅसिटी असते 18ची आणि एनची कॅपॅसिटी असते 32ची. तर हे फक्त लक्षात ठेवाल. ठीक आहे, की कोणत्या पर्टिक्युलर याची किती कॅपॅसिटी असते येते लक्षात. सो व्हिडिओ पॉज करायची आणि प्रॉपरली हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोट डाऊन करून घ्यायचं. झालं लिहून. आता आपण जाणार आहोत स्टुडंट्स आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे, जो की आहे व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲक्च्युली याला म्हणायला असं पाहिजे होतं रिलेशन बिटवीन व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पण ठीक आहे. व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Your next point is valency and electronic configuration. ठीक आहे, आता व्हॅलेन्सी ही एक प्रॉपर्टी झाली. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ फॉर्मिंग बॉन्ड्स. ठीक आहे, जर समजा आपण बघितलं एखाद्या केसमध्ये, मी जर सपोज तुम्हाला विचारलं की एखाद्या ॲटमची व्हॅलेन्सी किती, तर उत्तर काय राहील. तर स्टुडंट्स लक्षात ठेवाल, आपला कोणता पण ॲटम जो असतो ना, तो जर दुसऱ्या ॲटम सोबत बॉन्ड जर बनवतो. ठीक आहे, थोडक्यात मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, बॉन्ड म्हणजे काय असतो, HCl बरोबर. HCl काय झाला ॲक्च्युली एक केमिकल बॉन्ड आहे बरोबर ना. हायड्रोजन जर सपोज आपण बघितलं H म्हणजे काय तुमचा हायड्रोजन आणि C म्हणजे काय क्लोरीन. सो हायड्रोजन क्लोराईड बरोबर ना, किंवा रादर आपण त्याला काय म्हणतो HClला. जर सपोज बघितलं किंवा रादर तुमच्याकडे एक H2O2 पण आहे, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, सो या केसमध्ये हे जे आहेत ना यांना कंपाऊंड्स म्हणतात बरोबर. तर तुमच्या ॲटममध्ये कंपाऊंड बनवण्याची कॅपॅबिलिटी आहे का, त्या कॅपॅबिलिटीला काय म्हणतात तर व्हॅलेन्सी. ते लक्षात. सो काय लक्षात ठेवाल, द ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू फॉर्म केमिकल बॉन्ड्स इज कॉल्ड एज व्हॉट, इट्स व्हॅलेन्सी. येते लक्षात. मग आता जर आपल्याला व्हॅलेन्सी जर थोडी अजून डिटेलमध्ये जर जायची असेल तर व्हॅलेन्सी शिकण्यासाठी इम्पॉर्टंट असतं माहिती असणं ॲटमचं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवतं की तुमचा ॲटम हा काय करू शकतो, पर्टिक्युलरली त्याला व्हॅलेन्सी आहे का की नाही आहे. किंवा रादर जर सपोज आपण बघितलं जर एखाद्या केसमध्ये त्याला व्हॅलेन्सी नसेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तो बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. आणि जर समजा त्याला व्हॅलेन्सी असेल तर तो बॉन्ड फॉर्म करू शकतो. मग ते बॉन्ड फॉर्म करेल की नाही करेल ते कोण सांगणार आपल्याला, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ते कसं बघा. समजा आपण काय केलं पर्टिक्युलरली पहिले घेतला तुमचा हायड्रोजन. नीट लक्ष देऊन ऐकाल. हायड्रोजनच्या बाबतीत इथे काय असणार तुमचा सेंटरला न्यूक्लियसच्या अवतीभोवती असणार हे फर्स्ट ऑर्बिट. आता हायड्रोजनकडे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती 1. जर एकच इलेक्ट्रॉन आहे तर इलेक्ट्रॉन राहणार कुठल्या ऑर्बिटमध्ये, फर्स्ट ऑर्बिटमध्ये. आता मी जर सपोज बघितलं फर्स्ट ऑर्बिट म्हणजेच तुमचा कोणता ऑर्बिट असतो, ऑर्बिट के बरोबर. आता ऑर्बिट के ची कॅपॅसिटी कितीची, तर के ची कॅपॅसिटी असते 2ची, एल ची कॅपॅसिटी असते 8ची. त्यानंतर जर सपोज आपण बघितलं एमची कॅपॅसिटी असते 18ची आणि एनची कॅपॅसिटी असते किती 32ची. पण आपण जर सपोज बघितलं हायड्रोजनच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन किती एकच, म्हणजे एकसाठी काय इकडे वॅकन्सी.
याचा अर्थ असा होतो की जर समजा तुम्ही एखाद्या केसमध्ये जर बघितलं तुमचा हा जो काही पर्टिक्युलर ऑर्बिट आहे हा ऑर्बिट कंप्लीट झाला का नाही, तर हा ऑर्बिट जर सपोज आपण बघितलं या ऑर्बिटची कॅपॅसिटी होती ड्युप्लेटची. कशाची होती कॅपॅसिटी? ड्युप्लेटची. पण ड्युप्लेट कंप्लीट झालं का इकडे? नाही. इनकम्प्लीट ड्युप्लेट असणे म्हणजे ह्या पर्टिक्युलर हायड्रोजनला व्हॅलेन्सी आहे. ठीक आहे, याला व्हॅलेन्सी आहे का? तर आहे. आता ही व्हॅलेन्सी आहे हे कसं ठरवलं बरं? तर लक्षात ठेवाल जर इकडे एकच आहे ना तर एक इलेक्ट्रॉन येऊ शकतो, बरोबर ना? म्हणजेच काय, जर सपोज जर एखादा पर्टिक्युलर ॲटम जर असेल तो इलेक्ट्रॉन्स लूज किंवा गेन करण्याची ॲबिलिटी जर ठेवत असेल तर त्या ॲबिलिटीला काय म्हणतात? व्हॅलेन्सी. मग आता इथे एकच आहे म्हटल्यावर तो गेन करू शकतो, बरोबर? किंवा रादर जर एखाद्या केसमध्ये एखादा एक्स्ट्रा म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच उरला तर त्या केसमध्ये तो काय करू शकतो? लूजही करू शकतो. मग त्या केसमध्ये व्हॅलेन्सी म्हणजे काय लक्षात ठेवाल मग? तर इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करण्याची जर एखाद्या ॲटममध्ये कॅपेबिलिटी असेल तर त्याला काय म्हणायचं? तर व्हॅलन्स आहे, त्याला व्हॅलेन्सी आहे त्याला, बरोबर? सो मग आता इकडे जर सपोज आपण बघितलं या केसमध्ये तुमच्याकडे इकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, सो इकडे एक इलेक्ट्रॉन येऊ शकतो. आता मी अजून एखादं एक्झाम्पल घेतो. मी जर घेतला हेलियम, ठीक आहे, हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात बरं? 2 असतात, बरोबर? हेलियमच्या केसमध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर ड्रॉ करायचं झालं त्याचं तर पहिल्याच ऑर्बिटमध्ये त्याचे किती इलेक्ट्रॉन्स बसून जातील? 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर? आता 2 इलेक्ट्रॉन्स बसल्यानंतर आपल्याला माहिती आहे की के शेलची कॅपॅसिटी कितीची? फक्त 2ची. ती तर कंप्लीट झाली. म्हणजे तुमचं जे ड्युप्लेट आहे इकडे ते कसं झालंय? कंप्लीट. येतंय लक्षात? आणि ड्युप्लेट जर कंप्लीट आहे तुमचं, ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुमचं ड्युप्लेट हे कंप्लीट असतं त्या केसमध्ये हा जो काही पर्टिक्युलर तुमचा एलिमेंट आहे हा कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करू शकत नाही. म्हणजे याची व्हॅलेन्सी कशी झाली? 0. डोक्यात जाते प्रत्येकाच्या. सो व्हॅलेन्सी काय कॉन्सेप्ट आहे मग? द प्रॉपर्टी ऑफ अन ॲटम टू गेन ऑर लूज दी व्हॉट इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज व्हॉट? व्हॅलेन्सी. येते लक्षात? आता या व्हॅलेन्सीमध्ये जर सपोज आपण बघितलं इथे आपल्याला लक्षात आलं की असं होत नाही. ॲक्च्युली हा आहे तुमचा इनर्ट गॅस, ठीक आहे. आपण एकदा चेक करून घेऊ की फक्त एकाच इनर्ट गॅसच्या बाबतीत असं घडतं की सगळ्या इनर्ट गॅसच्या बाबतीत असं घडतं? तर अजून एक इनर्ट गॅस आहे ज्याचं नाव आहे निऑन, ठीक आहे. निऑनकडे इलेक्ट्रॉन्स असतात 10. टोटल इलेक्ट्रॉन्स किती असतात? 10. याचं कॉन्फिगरेशन चेक करू. जर N घेतला आपण, पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी असते 2ची, दुसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी कितीची असते? 8ची. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले? मोजा आता एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परफेक्ट 10 आहे, बरोबर? आता मला सांगा हा शेल कोणता? हा शेल एक के शेल. हा शेल कोणता? एल शेल. के शेलची कॅपॅसिटीज कितीची होती? 2ची. कंप्लीट आहे, बरोबर. एल शेलची कॅपॅसिटी किती होती? 8ची. कंप्लीट आहे का? बघा आता 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. म्हणजे तुमचा इकडे जो काही पर्टिक्युलर आउटरमोस्ट शेल जो आहे तो सुद्धा इकडे काय झालाय? कंप्लीट. म्हणजे इथलं जे ऑक्टेट आहे, ऑक्टेट याचं कसं झालंय? कंप्लीट झालंय. मग आता जर ऑक्टेट कंप्लीट आहे इकडे, ठीक आहे, तर ऑक्टेट कंप्लीट असलेल्या केसमध्ये आपण इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करू शकतो का? नाही. इकडे ड्युप्लेट का म्हटलो? तर 2 इलेक्ट्रॉन्स असतात, इकडे 8 इलेक्ट्रॉन म्हणून त्याला ऑक्टेट. तुम्ही मोबाईलचा प्रोसेसर बघितला असेल, ऑक्टा कोर म्हणजेच काय? 8 कोर्स असतात त्याला. ऑक्टा म्हणजे 8 असतो, ठीक आहे. सो जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स इकडे तुमचं हे जे ऑक्टेट आहे हे कसं झालेलं आहे? कंप्लीट आहे. मग कंप्लीट ऑक्टेट जर असेल तर त्या केसमध्ये इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करू शकेल का? नाही. तर हा सुद्धा एक प्रकारचा काय झालाय? हा पण इनर्ट गॅस, म्हणजे देवाणघेवाण करू शकत नाही म्हणून इनर्ट गॅस असं नाही म्हणत मी. इनर्ट गॅसेस जेवढे पण आहेत त्यांच्या केसमध्ये होतं काय नेमकं? तर तुमची जी काही पर्टिक्युलर आउटरमोस्ट शेल असते ना ती आउटरमोस्ट शेल पॅक झालेली असते, कॅपॅसिटी फुल झालेली असते, म्हणून ती देवाणघेवाण करू शकत नाही. तर एक पॉईंट अजून काय लक्षात आला की तुमचे जे काही इनर्ट गॅसेस आहेत, ठीक आहे, इनर्ट गॅसेस हे तुमच्या इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करू शकत नाही. म्हणजे यांची व्हॅलेन्सी नेहमी कशी असते? 0 असते. कॉन्सेप्ट डोक्यात जाते प्रत्येकाच्या. आणि असे पर्टिक्युलर एलिमेंट्स की ज्यांच्या केसमध्ये तुमची जी काही ऑक्टेट असेल किंवा तुमचं डुप्लेट असेल किंवा तुमची कॅपॅसिटी, त्या शेलची कॅपॅसिटी ती जर कंप्लीट झालेली नसेल तर त्या केसमध्ये ते इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण डेफिनेटली करू शकता आणि त्यांच्याकडे व्हॅलेन्सी असते. आता व्हॅलेन्सी किती? व्हॅलेन्सी किती हे कसं ठरवायचं? ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण समजा घेतला तुमचा कार्बन, ठीक आहे, नीट लक्ष द्याल. नंतर मी एकदम नोट्स लिहून देईल. पहिले आता सगळं आपण काय करूया? प्रॉपर समजून घेऊ कॉन्सेप्ट. मी समजा घेतला कार्बन. कार्बनकडे टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे? 6. सो आपण जर घेतला हा न्यूक्लियस, पहिल्या ऑर्बिटमध्ये किती बसतात? 2 बसतात.
दुसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी 8ची, पण आपल्याकडे उरलेच किती, 2 गेले म्हटल्यावर उरले किती, 4 इलेक्ट्रॉन. सो 2, 3 आणि 4. ठीक आहे. आता इथे जर आपण बघितलं स्टुडंट्स, याच्या केसमध्ये ही झाली काय, आउटरमोस्ट ऑर्बिट. ठीक आहे, तुमच्या त्या कार्बनची ही काय झाली, आउटरमोस्ट ऑर्बिट. तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले जेवढे पण इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, याला काय म्हणतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि याची व्हॅलेन्सी असते 4. याची व्हॅलेन्सी किती असते, 4. आता 4 कशामुळे, तर तुमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन्स असतील त्यांना म्हणतात काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी किती आहे, 4. दॅट्स इट. मग आपण जर सपोज बघितलं एखादा अजून ॲटम घेतला आणि त्याच्याकडे जर समजा 3च इलेक्ट्रॉन्स असतील शेवटच्या ऑर्बिटमध्ये, तर त्याची व्हॅलेन्सी किती झाली, 3. जर समजा त्याच्याकडे असतील 2च इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये आणि ऑक्टेट कंप्लीट होत नाही, किंवा जर ती कॅपॅसिटी शेलची कॅपॅसिटी फुल झालेली नाही, तर त्याच्याकडे किती व्हॅलेन्सी राहणार, 2ची. येतं लक्षात. सो हे होतं तुमचं डिस्क्रिप्शन कशाचं, व्हॅलेन्सीचं, आणि पर्टिक्युलर कशाचं, तुमच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं. आता प्रश्न असा पडतो, राईट डाऊन द रिलेशन बिटवीन व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर काय लक्षात ठेवाल, द व्हॅलेन्सी इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ ॲन element or ability of an atom to lose or gain the electrons. Okay, second thing, the losing and gaining of electron depends on what, the electronic configuration, because the valence electrons are nothing but the electrons in its outermost shell. मग आता outermost shell मध्ये किती इलेक्ट्रॉन्स हे जर पाहायचं आहे तर पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहावं लागेल. म्हणजे व्हॅलेन्सीचं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं काय रिलेशन आहे, तर काय लक्षात ठेवाल, द व्हॅलेन्सी ऑफ ॲन ॲटम is given by the number of electrons in what, outermost shell of an atom, and outermost shell of an atom is obtained by what, its electronic configuration. म्हणजे व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं काय आहे, रिलेशन. सो कॉन्सेप्ट डोक्यात जाती प्रत्येकाच्या. तर हे होतं तुमची व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि एक मुद्दा अजून लक्षात ठेवाल, की जेवढे पण इनर्ट गॅसेस असणार आहेत, इनर्ट गॅसेसच्या बाबतीत व्हॅलेन्सी नेहमी 0 राहील, कारण इनर्ट गॅसेसचे शेवटचं जे ऑर्बिट राहतं ना, ते पूर्ण झालेलं राहतं, किंवा रादर त्याची कॅपॅसिटी फुल झालेली राहते. कॅपॅसिटी जर फुल झालेली तर डेफिनेटली त्याच्या केसमध्ये त्याला इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण ही करता येणार नाही, म्हणजे नाही. येते लक्षात. सो कॉन्सेप्ट डोक्यात जाते प्रत्येकाच्या. सो आपण आता लिहून घेऊया एक्झॅक्टली तुमच्या व्हॅलेन्सीची डिटेलिंग. ओके, आणि तुम्हाला एक टेबल सुद्धा दिलेला आहे टेक्स्ट बुकमध्ये, तोही कंप्लीट करायचा आहे तुम्हाला. सो तो टेबल मी काय करेल ना, आता तुम्हाला कॉन्सेप्ट तर समजलीच आहे, बरोबर ना. सो तो टेबल तुम्ही आधी ना काय कराल, तो टेबल मी डिस्प्ले करण्यापूर्वी पहिले तुम्ही सोडवून बघाल. तुम्हाला जर जमला तर ठीक आहे, नाही तर मी स्क्रीनवरती तो टेबल डिस्प्ले करून देईल. ठीक आहे, पण आधी तुम्ही ट्राय करून बघणार आहात. ओके, सो सगळ्यात फर्स्टिंग व्हॅलेन्सीची डेफिनेशन काय लिहिणार. व्हॅलेन्सी म्हणजे काय असते, बोला पटपट. द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू लूज ऑर LOOSC असतं ना, LOOSC, लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन्स is called as valency. It's called as valency. Okay, second thing, valence electrons ची काय लिहिणार डेफिनेशन, बोला पटपट. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन outermost orbit of an atom. ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यांना काय म्हणायचं, ऑफ अन ॲटम इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, नेक्स्ट थिंग, व्हॅलन्सी किंवा अदर व्हॅलन्स शेल जे असतं तुमचं, व्हॅलन्सी शेल म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटला व्हॅलन्सी शेल म्हणतात. ओके, आता रिलेशन बिटवीन व्हॉट, व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपल्याला प्रूफ करून द्यायचं आहे की व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये रिलेशन आहे. तर सगळ्यात फर्स्ट थिंग लक्षात काय ठेवाल, बोला पटपट. द व्हॅलेन्सी ऑफ ॲन ॲटम depends on
डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in outermost orbit. इथे लक्षात मी काय लिहितोय की आपल्याला माहिती व्हॅलेन्सी कशावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती व्हॅलेन्सी म्हणजे काय असते, तुमच्या इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करणं. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशावर डिपेंडेड आहे, तर आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर. म्हणजे व्हॅलेन्सीची जी किंमत आहे ती कशी ठरते की आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ह्याच्यावरतीच म्हणजे ॲक्च्युली तुमची काय डिपेंड करते, व्हॅलेन्सी. आता आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स हे कसे ओळखले जाऊ शकतात, तर ते ओळखले जाऊ शकतात त्याचं काय ड्रॉ करून, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असल्यावर. सो इथे काय लिहिणार, द नंबर ऑफ electrons in outermost orbit can be obtained by the electronic configuration of an atom. ठीक आहे. मग आता आपल्याला एक गोष्ट तर क्लिअर झाली की बाबा आपल्याला जर समजा काय पाहिजे, तुमचं पर्टिक्युलर व्हॅलेन्सीची किंमत जर पाहिजे तर त्या केसमध्ये काय राहणार, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ आउटरमोस्ट ऑर्बिट आपल्याला शोधावे लागणार. आणि नंबर ऑफ आउटरमोस्ट जे काही इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट जर हवे असतील तर ते इलेक्ट्रॉन्सची संख्या आपल्याला कधी भेटेल, जेव्हा आपण काय बघू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग तिसरा पॉईंट काय लिहिणार, देअरफॉर देर इज रिलेशन बिटवीन there is relation between the what valency and electronic configuration. येतंय लक्षात, कॉन्सेप्ट डोक्यात जाती प्रत्येकाच्या. मी काय केलं, फक्त इथे काय नोट डाऊन करून दिलं तुम्हाला की बाबा तुमची व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, ठीक आहे, त्या व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये रिलेशन कसं आहे, तर सगळ्यात फर्स्ट थिंग व्हॅलेन्सी डिपेंड करते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिटवर. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट ते कसे कळू शकतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनने. मग जर समजा दोन्ही जर एकमेकावरती डिपेंड करताय म्हणजेच दोन्ही एकमेकाला कसे आहेत, रिलेटेड आहे, दोघांमध्ये काय आहे, रिलेशन आहे. येते लक्षात. सो तुम्ही काय करणार आहात, आता तुमची व्हिडिओ पॉज कराल आणि हे नोट डाऊन करून घ्याल. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट थांबा, इकडेच लिहून देतो, तो तुम्ही खाली लिहाल, मला जागा नाही म्हणून मी इथे लिहितोय. काय, द व्हॅलेन्सी ऑफ इनर्ट गॅसेस इज 0. इनर्ट गॅसेसची व्हॅलेन्सी कशी राहणार, 0. हा एक पॉईंट तुम्ही शेवटचा लिहून ठेवाल. याच्या व्यतिरिक्त बरं का, स्टार नोट करायची, नोट लिहायची, असा नोट म्हणून लिहायचं, नोट असं स्टार करायचं त्याला, ठीक आहे, स्टार नोट, आणि मग हे वाक्य लिहून ठेवाल. ठीक आहे, काय लक्षात ठेवाल की इनर्ट गॅसेसची व्हॅलेन्सी ही नेहमी काय असते, 0, 0. येते लक्षात. सो व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. झालं लिहून स्टुडंट्स. तर हे होतं आपलं पूर्ण सेशन. ठीक आहे, आता तुमच्या स्क्रीनवरती तो टेबल डिस्प्ले होईल ज्या टेबलला तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, जो की तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर आहे 35 वरती. ओके, 35 पेज नंबरवरचा तो टेबल येतो. आता मी तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले केलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा टेबल प्रॉपरली ऑब्झर्व करायचा आहे, मी काय काय लिहिलं आहे, कसं कसं सोडवलं आहे ते, बरोबर. त्याच्यात फक्त एक गोष्ट कराल तुम्ही ना हा टेबल आधी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. खूप सोपं आहे बघा. तुम्हाला आत्ताच मगाशीच मी तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं अरेंज करायचं ते शिकवलं आहे, बरोबर. म्हटल्यावरती हा टेबलसुद्धा तुम्हाला खूप इझिली जमणार आहे. फक्त काय करायचं, शेवटच्या ऑर्बिटचे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्यांना व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्सच्या लिस्टमध्ये टाकायचं आहे, फक्त तिथे नंबर लिहायचे फक्त तेवढे. ठीक आहे, सो फक्त काय कराल, प्रॉपरली एकदा बघून घ्याल, समजलं की तुमची व्हिडिओ पॉज करायची. व्हिडिओ तशी आता एंडच होणार आहे. आणि काय करायचं, तुमचा तो जो टेबल आहे तो टेबल फिल करून घ्यायचा. येते लक्षात. सो दिस वॉज डन विथ टुडे सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये विथ रेस्ट ऑफ 2 टॉपिक्स. येते लक्षात. सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन हॅपी लर्निंग.